महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आज अनंतात विलीन झाले। विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर बारामतीसह संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली। बुधवारी सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या खासगी विमानाचा बारामती विमानतळाजवळ लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आणि या अपघातात अजित पवारांसह विमानातील 5 जणांनी प्राण गमावले। अपघातावेळी अजित पवार यांचे दीर्घकालीन अंगरक्षक असलेले एसपीयू महेश बोबडे आणि इम्तियाज मोमीन हे बारामती विमानतळ परिसरात उपस्थित होते। अजित पवारांनी लँडिंग पूर्वीच फोनवरून सुरक्षा रक्षकांना संपर्क केला होता। विमान लँड होतंय, तुम्ही आला आहात ना, असा प्रश्न त्यांनी विचारला आणि त्यानंतर काही क्षणातच विमान धावपट्टी जवळच्या शेतात कोसळलं। क्षणात होत्याचं नव्हतं झालं। सुरुवातीला हे एखादं शिकाऊ विमान असावं असा समज झाला, मात्र GPS तपासल्यानंतर हे अजित पवारांचंच विमान असल्याचं निष्पन्न झालं। या धक्क्यानं इम्तियाज मोमीन आणि महेश बोबडे हे दोघेही हादरले। घटनास्थळी पोहोचून त्यांनी तातडीनं मदतकार्य करण्याचा प्रयत्न केला, मात्र अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की त्यांनाही काहीच करता आलं नाही। मागील अनेक वर्षांपासून हे दोघेही अजित पवारांचे सावलीसारखे साथीदार होते। ज्या अजितदादांच्या सुरक्षेसाठी तैनात असायचे त्याच अजितदादांच्या अंत्ययात्रेच्या रथावर उभे राहिलेल्या महेश बोबडे आणि इम्तियाज मोमीन यांना सुद्धा अश्रू अनावर झाले। पोलिसांना भावना नसतात हे वाक्य आपण अनेकदा सहज बोलून जातो, पण या दोघांनी दाखवलं की एखाद्या माणसाशी असलेली मायेची नाळ काय असते। पोलिसांनाही खोलवर मानवी भावना असतात। अजित पवारांच्या अखेरच्या मानवंदनेसाठी सुद्धा हे दोघे उपस्थित होते, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू हे त्यांच्या निष्ठेचं आणि प्रेमाचं प्रतीक। बारामतीत आज अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले। अजित पवारांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही न भरून निघणारी आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।